आपला महाराष्ट्र ही संतांची पवित्र पावनभूमी आहे। या भूमीत जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला संतांपासून संस्कारात्मक शाश्वत मौल्यांचा खजिना मिळाला। त्यामुळे मराठी मनाचा कल ताज संत म्हणजे साक्षात देवच। संतांनी आपल्या आचरणेतून मानवी मौल्यांचा केलेला विचार आदर्श आहे। या आदर्शामुळे महाराष्ट्राच्या लोकजीवनावर उत्तम संस्कार झाले। संतांची कार्यक्षमता म्हणजे समाजातील नैतिक मौल्यांची जपणूक आणि समाजाच्या हितासाठी कार्य करणे। त्यांनी आपल्या शिक्षणाने, विचाराने आणि कार्याने समाजाच्या विचारशक्तीला उजाळा दिला। संतांच्या कार्यामुळे समाजात एकता, प्रेम व माया वाढली। वसंत आणि संत या दोन शब्दात बराच फरक आहे। वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतात तेव्हा संस्कृती सुधारते। जर आज संत असते तर आजच्या काळात समाजाला शहाणे का करता म्हणून लोकांनी त्यांच्या मागे ईडीची चौकशी लावली असती। आज ते संत नसल्यामुळे त्यांनी जपलेल्या संस्कृती, रीती, परंपरा, लोकांचे मन, विचार सर्व विस्कळीत झाले आहे। आजच्या काळात संतांची गरज खूप महत्त्वाची आहे। महाराष्ट्रातील स्त्रियांना समानतेची वागणूक संतांनी दिली। त्यांना लेखन, कीर्तन, प्रवचन, भजन यांचा अधिकार दिला। संत मुक्ताबाई या पहिल्या संत कवयित्री आहेत। स्त्री ही माते समान असल्याचे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे। तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी संतांची शिकवण अंमलात आणली आणि कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आपल्या माते समान मानून तिची सुटका केली। परंतु आज बदलापूर आणि कोलकाता हे देशाचे प्रकरण पाहिल्यानंतर मनाला असं कुठेतरी वाटतं की संतांची शिकवण, त्यांची नैतिकता आणि त्यांच्या संस्कारांचा विसर पडल्यासारखा वाटतो। म्हणूनच जरी आपण चंद्रावर पोहोचलो असू तरी आपले पाय नेहमी धर्तीवर असले पाहिजे आणि या धर्तीवर ज्या महान संतांनी जन्म घेतलाय त्यांची शिकवण नेहमी आपल्या स्मरणात असली पाहिजे। संत हे खरोखरच समाज शिक्षक होते। त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी संत एकनाथांनी अनेक भारतीची निर्मिती केली आणि यातून अंधश्रद्धेचे निर्मूलन केले। लोकांनी खोट्या साधू बाबांपासून दूर राहावे व खरा धर्म व खरे साधू संत ओळखण्यासाठी संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजरे गांजरे त्यासी मनके सुवापुरे, तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा, देवतेची जाणावा। आपले संत ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, मुक्ताबाई, चोखमेळा, रामदास आणि अलीकडील काळात तुकडोजी महाराज, गाडगे बाबा यांनी सिद्ध करून दाखवलं आहे। त्यांनी विचार, उच्चार व आचार याद्वारे समाजाला वेळोवेळी उपदेश केला। श्रद्धा व अंधश्रद्धा या दोन शब्दात बराच फरक आहे। श्रद्धा ही